आई इकडे माशाचं सार करता. तर आई इकडे काय काय घेतलं वाटणात सांग बरा. ओल्या नारळाचं खोबरं, अजून काय असायचं लसूण, आणि हे काय आंबो आहे ना. आंबो, धने पावडर, हळद पावडर, तिरफळ, आणि मिरची, कांदा. कांदो वाटणात कांदो घेतलं. घेतलं, वाटणात कांदो घेतलो, मिरची भिजत घातली, त्यात तिरफळा टाकलंय. तिरफळ पण वाटलं ना. तिरफळा पण वाटणार. हा सगळं वाटूचं साहित्य झालं. हे साहित्य झालं. तर आता वाटून घेऊया आपण. थोडं वेळ जाऊ देत ना, 10 मिनिटं जाऊ देत. त्याच्यानंतर ती मिरची जरा हे झाली बारीक भिजली काय मग नंतर वाटलं ना. म्हणजे वाटण वाटायची जरा मिक्सराक लावताना मग वाटण चांगला वाटता. नंतर फोडणी द्यायची. बाबा कसले मासे आणला तो. सौंदाळेनी पेढी आहे ह्या बांगुर्ले बांगूर 100-20 खावापाडवर. मीठ घालून ठेवा 10 मिनिटं. साफ केले. पुन्हा हे धुतलंच काय नाही हे आता मीठ लावलेले. आता धुवून चव जाणार ते. तोपर्यंत आपण हे आता ठेवूया. मीठ मुरा लागा दे. तर हे मासे इकडे मीठ लावलेले आहेत ते थोड्या वेळासाठी मुरत ठेवूया म्हणजे मीठ चांगला लागत. तर आता ही मिरची वाटून घेतो. तर थोडंसं पाणी घालून आधी छोट्या मिक्सरमध्ये आधी वाटून घेत आहे. इकडे तेल घातलं नाही. त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडते काय लसूण टाकायची. लसूण झाली. आता कढीपत्ता टाकला. वेळ माशा टाकला. वाटण तर आपण लावतोच ना आपण त्या रावलेला वाटण. त्या मिक्सरात वाटण बारीक पर राहता लगेच म्हणून ह्याच्यात टाकलं. थोडं थोडं लावून घेता. तर उरलेलं सगळं वाटण टाकून घेतलं ना. थोडं थोडं लावून देवचे रोले तो आजोबा बसा घेता त्याचे. येतो ना पिक्चर बघायला ती कार्यक्रम बघायला येत नाही का रात्रीला ती जातो ना भाजी नेता. आई ये आंबट होण्यासाठी लागते. आंबो टाकलेला हा आंबट नाही. आंबो टाकायला आंबट टाकायला आपण आंबो म्हणतो. काही जण कैरी म्हणतो. मीठ टाकले. आता कढ येऊ देते नंतरच मासे सुटले ना. केली आता थोडे मासे भाजूक आणि थोडे आमटी टाकते ते बा. छोटे आहेत आता काय नाही. आता मे महिन्यात कसले मासे येतात. काय मासे माहिती घरी येते आता ह्या घरी मासे. तर इकडे मला तुमका ते बरे तरी येईल. तिकडे तर ताजी असते अजिबात काय नाही.
ताजे येऊन तो येताना घेऊन तर बरे असते ह्या काय तीस पाठ तसं बांगुरलेच घ्यायचं सगळं ते 200 रुपये 15 रुपये काय झालं? ते मस्त वासही येतात. सार झाला तयार. आता गॅस बंद करूया. बघा मस्त असं तयार झाला माशाचा सार. भारीच गावचा म्हटल्यानंतर भारीच असतं ना. आणि तर आपण आईच्या हातचा तर या जेव